नेक्स्ट ॲडजस्टमेंट येणार आहे सन्ड्री क्रेडिटर्सवरील रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स व्यवसायासाठी इन्कम राहणार आहे. पहा, आपण एक्सपेक्ट करत आहोत की आपले क्रेडिटर्स किंवा सप्लायर्स आपल्याला नियर फ्युचरमध्ये किती पर्सेंटेजमध्ये डिस्काउंट देऊ शकतात. आता ॲक्च्युली जर पाहिलं कन्झर्वेटिझम कॉन्सेप्टनुसार एक्सपेक्टेड एक्सपेन्सेस लॉसेससाठी आपल्याला प्रोव्हिजन तरतूद करायची आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा फायनल अकाउंट्समध्ये. परंतु इन्कम किंवा गेन्स जे एक्सपेक्टेड आहेत नियर फ्युचरमध्ये त्याच्यासाठी प्रोव्हिजन करण्याची आवश्यकता नाही किंवा त्यासाठी प्रोव्हिजन करू नये असं आपल्याला कन्झर्वेटिझम कॉन्सेप्ट सांगते. पण तरी देखील आपल्याला काय केलेलं आहे पहा, सिलेबसमध्ये ही ॲडजस्टमेंट दिलेली असल्यामुळे याचे इफेक्ट्स आपण पाहणार आहोत. पहिला इफेक्ट आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्समधून रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स लेस करायचे आहेत, कारण की हे पैसे आपल्याला देण्याची आवश्यकता नाही. जे एक्सपेक्ट करतो आहे आपण डिस्काउंट मिळणार आहे क्रेडिट, डिस्काउंट रिसिव्ह नसेल तर आपल्याला काय करायचं आहे तसा इफेक्ट घ्यायचा आहे. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. आता सर्वात महत्त्वाचा भाग, जर रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स जर ट्रायल बॅलन्समध्ये दिले असतील तर त्याचा एकच इफेक्ट घ्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, कारण की देतानाच ते ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट कॉलममध्ये देतील. थँक्यू व्हेरी मच.